साई स्पोर्ट ठाणे आणि बालकुम बॉईज दोन्ही टीम आपण या चालू सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित आहात. चला फलंदाज पोचलेले आहेत. सामना आपण सुरू करूया. WCA टीमनं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी सत्य 11 या टीमला आमंत्रित केलेले आहे. आतापर्यंत आपण जर अकोदे का पाहिला तर साई स्पोर्ट 3 सामने 3 विजय. तर यानंतर आपण FRSPL चं जर 4 सामन्यांचं नजर टाकली तर 1 विन 3 लॉस. बालकुम बॉईज 3 सामन्यातून 1 लॉस 2 विन. WCA 2 सामने खेळलेत आणि दोन्ही लॉस. सत्य 11 3 सामने खेळलेत 2 विन 1 लॉस. तीन सामन्यातून 3 WCA लॉस आहेत. बघूया शेवटचा सामना खेळते WCA आणि शेवटची मॅच खेळते सत्य 11. 3 मधून 2 जिंकलेत 1 हरलेत आणि WCA 3 खेळलेत 3 हरलेत. दोन्ही टीमचा चौथा सामना. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. फलंदाज सत्य 11 आशिष आणि संदीप आणि गोलंदाज आहेत आनंद. नक्की बघूया आशिष आणि संदीप. ते रणप पाहिलं तर कुठेतरी आशिषाने वाटलं की हा चेंडू असाच टाकले की काय असं. अगदी बॉक्स मधून चेंडू टाकला. नक्कीच हा डेड बॉल असेल. नव्याने सुरुवात करूया आपण. काय रणप आहे वा आनंद. बघा अगदी आपण सकाळपासून बरेचसे सामने पाहिलेत. हा रणप बघा 1 ते 2 पावलांचा फक्त रणप आहे. चेंडूला ऑन साईडला खेळलेत. 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे आशिषनं कंप्लीट केलेली आहे. डावाला सुरुवात. स्वतःचा आणि संघाचं धावांचा अकाउंट ओपन केलंय. सत्य 11 टीम. क्या बात आहे. इथे लाईन चुकीची. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. हा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. रणप असा आहे की गोलंदाजाला अंदाज म्हणणं थोडीशी अडचण निर्माण होते. सुरेख चेंडू. आशिषला 2 षटकारांसाठी मनोहर दादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. क्या बात आहे. बघूया आशिषला पारितोषिक आहे. मनोहरची घरं त्यांच्याकडून 2 षटकार 500. चांगला फटका आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन अगदी सेवकच्या अंदाजानं हा फटका सँडी खेळले. चेंडू सीमा पार. येतोय षटकार. धावा इथे अराउंड दिले. त्रिफळाची बाद. सँडीची विकेट पलटवर केलाय. नक्कीच
नक्कीच फलंदाज महेश सर, ज्या खेळाडूच्या नावावर आज एक दुसरी 50 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. महेश बघूया, गोलंदाजानं तर प्रभावित केलेले आहे. आनंद हा फटका अगदी पाहिला तर लॉंग ऑफ रिझनला येतोय. खाली क्षेत्र आहे, इनफिल्डच्या वरून चांगला फटका केलेत. महेश सरांनी देखील आज प्रभावित कामगिरी केलेली आहे. प्रत्येक सामन्यातून मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1-14. नक्कीच वय वर्ष 48 आहे आणि काय चांगली गोलंदाजी, याआधी चांगली फिल्डिंग देखील आपण पाहिली होती. बघूया सत्या 11 टीम WCA या टीम समोर किती धावांचं आव्हान उभं करते. हा फटका बॅटच्या पट्ट्या धावा तसा आला नाहीये. महेश फलंदाज आणि गोलंदाज देखील महेश आहेत. एका सिंगलनं धावसंख्या पोचली आहे. आशिषने एक सिंगल घेतली, धावसंख्या 15. फुलटॉस आणि चांगला संपर्क, रिव्हर्सचा फटका अगदी प्रॉपर खेळलेत महेश सर. 4 धावीनं आता संघाची टोटल 19. आठ चेंडूमध्ये 19 धावा आलेत. महेश सर केलं तर 2 चौकाराशी 8 वर. हा फटका अभिषेक मध्ये केलेत. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. एक सिंगल धावसंख्येनं 1-20. फुलटॉस चेंडू, फुलटॉस आणि फुलटॉस वर फुल टोल वसूल. षटकार ठोकलाय. पंचवीस धावा. 10 चेंडूमध्ये 25 आलेत. त्या चेंडू इशाऱ्याचा वेध घेतला. इष्टरक्षक चेंडूला उचलतात. डॉट बॉल. 26 धावा आहेत. सुरेख चेंडू, विकेट टू विकेट. अगदी यॉर्कर लाईनचा आपण चेंडू पाहिलाय. सिंगलनं दुसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि 1 बाद. धावसंख्या झाली ती 27. 27 धावा. 13.50. 27 धावा. बघूया तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज आहेत अभिषेक. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. अभिषेकनं गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण सजवलाय
एक डीप स्टेपर कव्हरला एक स्क्वेअर लेग पण लॉंग ऑफ डीप मिड विकेट लॉंग ऑन शॉर्ट लेग इष्टरक्षक इष्टांच्या मागे इथे चेंडू अगदी स्टँड अँड डिलिव्हर चेंडू चाललाय सीमा पार आशिषच्या बॅट मधून येतोय हा षटकार अभिषेकला तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर षटकार भरपूर शपल क्रॉस चांगला संपर्क इथे देखील चेंडू चालला अगदी लॉंग लेग आणि डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून सीमा पार चौकार दोन चेंडू मध्ये हा चेंडू डॉट 37 धावा 37 धावा लागलेत हा फटका सुरेख अप्रतिम देखना फटका चेंडू सीमा पार येतोय षटकार चार चेंडूंचा खेळ संपलाय आशिषनं चांगली फलंदाजीला सुरुवात इथे फटका फसलाय झेल ड्रॉप आणि ते नक्कीच अगदी मोका भी दिया और चौका भी दिया 4 धावेने संघाची टोटल 47 हा फटका फसला क्षेत्ररक्षक जज करतायत तिथे देखील झेल केलं धरतीला दान 2 जीवनदान आशिषला दिलेत आणि ते धावा बनले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 आशिषच्या वैयक्तिक धावा किती झालेत 32 13 चेंडू मध्ये 32 वर आशिष खेळतोय आणि संघाची धावसंख्या 3 ओव्हर मध्ये एक बाद 48 32 वैयक्तिक आशिषचे आहेत नक्कीच 50 करण्याची संधी आहे म्हणजे 18 धावा अजूनही बनवायचे आहेत आणि 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे गोलंदाज राहुल राहुल आलेत महेश सर केलं 3 चेंडूंची 9 तर 32 वर आशिष स्टेपवर झाले चांगला फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत फक्त मिळेल एक सिंगल न धावसंख्या 49 49 3 ओव्हर 1 चेंडू आणि 49 धावा महेश सर यांच्यासाठी हा भीमर चेंडू आणि इथे भीमरवर आलाय हा चौकार बाईच्या स्वरूपात एकूण 5 धावा या अतिरिक्त बोनसच्या स्वरूपात मिळतील आणि धावसंख्येला आला आकार धावसंख्या 54 54 धावा महेश सर यांच्यासाठी हा चेंडू फ्री चेंडू धमाका षटकार ठोकलाय अशा भरपूर आज षटकार महेश सरांनी देखील मारलेले आहेत
स्पर्धेची दुसरी 50 सूरज यांच्यानंतर महेश सरांच्या नावावर आहे. धावसंख्या 60. चांगला चांगला फटका आपण पाहतोय इथे अगदी गॅप मधून चेंडू चाललाय. डीप स्लिपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौसष्ट धावा. इथे हे महेश सर देखील बीट झालेत. चेंडू बॅटला चाटून गेलाय. केस लालच बुरी चीज है. फुल ताकद होती फुल ताकद. डॉट बॉल. हा फुलटॉस आहे हा फुलटॉस. इथे चुकी होणार नाहीये. चांगला झेल आणि फलंदाज महेश सर बाद झाले. चांगला झेल टिपलाय. फलंदाज निखिल या खेळाडूने देखील आज प्रभावित केलेला आहे. 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ओव्हर नंबर 4. निखिल गोलंदाज राहुल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अगदी शॉर्ट रनअप न. फुलटॉस आणि इथे देखील बिमरचा इशारा आलाय. चेंडू चालला अगदी फाईन लेग आणि लॉंग लेग रिझन मधून सीमा पार. या चेंडूवर देखील 5 धावा येतील. कोण 70 धावा लागलेत. निखिल साठी चेंडू फुलटॉस होता. चेंडू अगदी शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावीनं संघाची टोटल 71. 4 ओव्हर मध्ये 71. नक्कीच्या स्पर्धेतून 107 धावा सत्या 11 या संघानं बनवले. त्यानंतर बालकुम बॉईज संघाने देखील 107 धावा. आजच्या दिवसातून सर्वात मोठी धावसंख्या याआधी आपण पाहिली तर साईस्फोट संघाच्या नावावर होती 94 आणि त्या धावानं मागे सोडलाय. 4 ओव्हर मध्ये 71. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. साईस्फोट आणि बालकुम बॉईज आपण तयार आहात. यानंतर साखली सामन्यातील शेवटची मॅच आपल्याला 2 संघादरम्यान पाहायला मिळेल. बघूया गोलंदाज कोण येतात. सागर येतात आणि बॅटिंग पॉवर प्ले. यस सरांनी इशारा केलाय. एकाहत्तर धावा लागलेत. चला जरा स्पीडअप करा. अभिषेक बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फक्त 3 खेळाडू बघा. पहिली वॉर्निंग दिली आहे. वेलीचं भान ठेवा नक्कीच. पंच देखील आम्हाला सूचित करतात की फिल्डिंग करणारी टीम अधिक वेळ घेते. अभि बॅटिंग पॉवर प्ले. अभिषेक पहिला चेंडू
तेज तर्रार चांगल्या टप्प्यावर आपण हा चेंडू पाहिलाय. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेली आहे आणि बॅकफुटला जाऊन चेंडूला अगदी कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज आशिष यांचा. टॉस आणि इनफिल्डच्या वरून चांगला फटका आणि अगदी चेंडू सीमारेषेवर. षटकार आहे. बघूया शेवटचा एक चेंडू आहे. साईस्फोट आणि बालकुम बॉईज आपण नाणेफेकीसाठी तयार आहात. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंगचा. दोन्ही टीम गौरव साठी हा चेंडू अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती 5 ओव्हर 3 बाद 81 धावा. बघा कोणाला थंडा नाश्ता हवा असेल तर घेऊन ठेवा. स्टॉल बंद करण्यात येईल. ज्यांना कोणाला काही घ्यायचं असेल तर आपल्या स्टेजच्या डाव्या बाजूला जाऊन नक्कीच थोड्याच वेळामध्ये आपला जो स्टॉल आहे थंड्याचा नाश्ता बेलपुरी काय तुम्हाला फ्रूट हवा असेल तर घेऊन ठेवा. सर्व खेळाडू मित्रांना विनंती आहे. 5 ओव्हर 81 धावा. शेवटचा आणि अंतिम 6वा ओव्हर घेऊन आले गोलंदाज अमोद. अमोदने देखील आज प्रत्येक सामन्यातून नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. चला आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी देखील करणार आहोत. हा चेंडू पूल केलाय पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू गेला अगदी सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. चला साखळी सामन्यातील 10व्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट झालेली आहे. म्हणजे स्पर्धा आता आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. चांगला फटका गौरवच्या बॅट मधून. वाह काय फटका केले अप्रतिम. सत्या 11 या टीमच्या चांगली टोटल आहे. रत्नी स्पर्धेतून 94 एक चांगली टोटल नक्कीच असेल. WCA टीम समोर कडवा आव्हान. इथे बघूया अभि चेंडूच्या समोर एक सिंगल धाव मिळेल. स्ट्राईकला असतील निखिल. 95 धावा. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. बघूया निखिल किंवा मौत. 2 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू सोडून दिला अगदी आउटसाइड ऑफ स्टंप. निखिलनं पाहिलं होतं की चेंडू खूपच दुरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात एक सिंगलना धावसंख्या 96. हा फटका फसलाय. जरूर मात्र चेंडू सेफ लँड होतोय. मिड ऑफ वरून चेंडूला उचललाय. धावसंख्या 98. 98 धावा. बघूया 100 प्लस की 100च्या आतमध्ये रोखलं जाईल. इथे गोलंदाज अमोद. चांगला झेल. ते फलंदाज बाद निखिल. आणि धावा बनवलेत 98 आणि 99 धावांचं आव्हान आहे WCA. आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर सलग 2 वेळा या स्पर्धेची मोठी धावसंख्या सत्या 11 टीमच्या नावावर आहे. 107 नंतर 98. नक्की जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र. 99 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी समालोचक मनोज ठाकरे. जाऊया डीजे मॅन लियानेच्या माध्यमातून ऐकूया संगीत.
जाते या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धावची सांगता होते. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 4च धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. या ठिकाणी पण पाहू शकता पॉइंटच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली जाते. एका दुक्का से काम नाही चलेगा. इतर तर मात्र चौका छक्क्यानेच तुम्हाला खेळ करावा लागेल. खरं जवळ जर विचार केला तर 16-17च्या सरासरीने धावा फलकावरती तुम्हाला जमा कराव्या लागतील. यावेळेस पाहतोय समोर खेळून काढलेला आहे आणि इथंही एक धाव पाहायला मिळते. निखिल हा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. त्या अनुषंगाने पाहतोय आपण त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 6 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 14 धावा होत्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामागे. आज या स्पर्धेमध्ये 2 50 पाहायला मिळाली. एक पहिली 50 पाहायला मिळाली सूरज यांची. दुसरी 50 आपण पाहिली महेश यांची. षटकारांच्या हॅट्रिक सुद्धा आपण 3 पाहायला गेल्या. सूरज, महेश, प्रज्वल. चौकारांच्या हॅट्रिक 2 पाहायला गेल्या. मयूर आणि गौरव, सौरव यस यांच्या माध्यमातून. पाहूया गोलंदाज अंकित. या वेळेस पाहतोय आपण बॅटची कडा घेतली होती आणि मी तर म्हणे हा लकीली चौकार पाहायला मिळतो. थर्ड बॅनच्या रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल झाला सीमापार चौकार. एकदा सरसावते गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी आपण पाहतोय क्या बात आहे, क्या बात आहे. खूप तेज तर्रार जणू काही वेगावरती स्वार आहे हा गोलंदाज. आपण पाहतोय संपूर्ण दिवस खेळ चालू आहे आणि अजूनही एनर्जी टिकून आहे. हे खूप महत्वाचं आहे. पाहूया पुढील चेंडूची फेकी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते. यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी दिली होती. हवेमध्ये आहे आणि इथं मात्र झेलची नामी संधी चालून आली होती परंतु झेल सुटलं गेलं आणि एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. धावसंख्या जर पाहिली फलकावरती तर 11 रन्स ऑन बोर्ड. 26 चेंडू मागे 88 धावांची आवश्यकता आहे. सामना आता कुठेतरी खूप दूर 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 चाललेला आहे. यावेळेस ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एक एनर्जी भरली गेली आहे सर्वच फिल्डरमध्ये आपण जर पाहिलं तर. कारण भलं मोठं आव्हान आहे. इथनं हारण्याची भीती कमी आहे आणि मनाने माणूस ज्यावेळेस जिंकतोय ना त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती समाधान असतोय. बॉडीवरती एनर्जी एक हर्ष उल्हासाचं वातावरण असतं आणि तो वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. क्या बात आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केलं गेलं. इवा गेंदबाज आपण पाहतोय अंकित. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 12 रन. क्या बात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 6 या ओव्हरमध्ये सुद्धा 6. चांगला गोलंदाज आहे. भविष्यामध्ये चांगली कामगिरी करेल परंतु त्याच्यासाठी सातत्य असणं गरजेचं आहे. सातत्याशिवाय कुठली गोष्ट तुम्ही साध्य करू शकत नाही आहे. आपण पाहतोय दगडाला पाण्याच्या थेंबाने होल पडतो पण ते कधी ज्यावेळेस त्याच्यावरती सातत्याने एकाच जागेवरती तो थेंब पडेल तेव्हा. यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे. हा एक अजून एक चांगला दर्जेदार क्वालिटीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज गौरव याच्या माध्यमातून. गौरव याने फलंदाजी सुद्धा चांगली केली होती. एक षटकार त्यांच्या बॅटमधून एक अफलातून पाहायला मिळाला. यावेळेस पाहू शकता लेट केलं, टायमिंग सेट केलं आणि वेल कट चेंडू सीमा पार चौकार.
परंतु इथे या ठिकाणी एकच धाव मिळेल. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. गुड शॉट, चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. तिसरं आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय 24. क्या बात आहे. चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावची झाली सांगता. पूर्णपणे बांधून ठेवले, जकडून ठेवले, जणू काही फलंदाजाच्या डोळ्यावरती काली पट्टी बांधलेली आहे. मोठा फटका पाहायला मिळत नाही आहे. धावसंख्या भरपूर बनवायची आहे. दोन्ही बाजूने प्रेशर प्रेशर आणि तो प्रेशर काय रिलीज होत नाही आहे. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावची होते सांगता. पुढे चेंडू यावेळेस हवेमध्ये आहे. पाहूया मिस टाइम झालेला आहे. कोण घेतोय आणि या ठिकाणी अकबर मात्र या ठिकाणी फेल ठरतोय. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु झेल धरतीला दान होते. एक धाव घेतली जाते. एका धावीने धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती तर 25 ऑन बोर्ड. 15 चेंडू मागे 74 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण यावेळेस हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता परंतु उजवी एसटी सोडून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पंचांच्या हात समांतर आणि अवंतर धावेची खून. 26 धावा. 15 चेंडू मागे 73 धावांची आवश्यकता आहे. पुढे चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेल्या ऑन साईडला एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होतोय. फेकी चांगली होते या ठिकाणी आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, पूर्ण केल्या जात आहेत. 27 धावा धावफलकावरती. 28 धावा लागल्या गेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकामधील. क्या बात आहे. हे औपचारिकता जी उरलेली आहे हा सामना कशा तरी पद्धतीने खेळणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतोय प्रत्येकाला स्ट्राईक रोटेट देऊन करून खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथेही आपण पाहतोय परंतु या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावची सांगता होते. आता मात्र विजयाचं समीकरण जे आहे ते 12 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता. 29 धावा धावफलकावरती लागल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 2 षटकामध्ये अजूनही 70 धावांची आवश्यकता आहे. पुढे चेंडू पाहूया. फुल टॉस या ठिकाणी टर्न केला गेला आहे. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते.
मिलिंद सर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पहिले चेंडूवरती एक धाव खर्च केली गेली आहे. क्या बात आहे, काय ऍक्शन पाहायला मिळते. एका ऍक्शन मध्ये चेंडूला मात्र रिलीज केलं गेलं आणि निर्धावची झाली सांगता. खूप चांगलं ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. वय वर्ष 65. क्या बात आहे. क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा थरार अजूनही मनामध्ये कायम आहे. निश्चितच शरीराने थकलं तरी चालेल, परंतु मनाने थकलं नाही पाहिजे. आणि क्रिकेटसाठी मनाने जिंकणं गरजेचं असतं आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये बखूबी निभवताना पाहायला मिळतात. मिलिंद सर आदर्श घ्यावा. निश्चितच आम्हाला तेवढं वर्ष पाहायला मिळणार नाही, परंतु या वयातही एक नवदूत खेळाडूला लाजवेल असा खेळ मिलिंद सरांच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू आहे, पाहू शकता आपण. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. काय एनर्जी आहे पहा तुम्ही. मनामध्ये जर जिद्द असेल, आकांक्षा असेल, खेळण्याबद्दल प्रेम असेल तर निश्चित तुम्हाला जवान बनवतंय. आणि निश्चितच म्हणून तर म्हटलं जातंय फ्रेश फ्रूटपेक्षा आपण पाहतोय की ड्रायफ्रूट खूप महागडे असतात आणि महागडा खेळाडू निश्चित या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केलेला आहे. टायगर अभि जिंदा आहे. यालाच म्हणतात एक आत्मविश्वास, धैर्यवादी खेळ खेळण्यासाठी सज्ज तत्पर. यावेळेस पाहतोय चेंडूला टर्न केलेला हवेमध्ये आहे आणि इथं मात्र झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु क्या बात आहे. एक चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय. निश्चितच इथे जमलेल्या सर्व प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, खेळाडू असतील, यांना मी विनंती करतो जर हा सामना, हा खेळ, ही ओव्हर जर आवडले असेल तर निश्चित मिलिंद सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे. वय वर्ष 65, परंतु आज 30 दहशत, तोच दरारा, 30 ताकद आणि 30 शैली गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. सहासष्ट धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ. मयूर गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडू स्पेअर मारा पाहायला मिळते. व्हाईट बॉल. अजून एक खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल ही मॅच ना, साई स्पोर्ट ठाणे वर्सेस बालकुम बॉईज. ही एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. संघर्षमय वातावरणामध्ये ती मॅच कोण जिंकेल याकडे निश्चित लक्ष असेल. WCA आपण पाहतोय पराजयाच्या छायेमध्ये सापडलेला आहे, कारण भरपूर धावा बनवायच्या होत्या 99 आणि आता मात्र आपण जर पाहिलं 36 धावा आहेत, म्हणजे 63 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा फक्त उर्वरित खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय.
या ठिकाणी आपण पाहतोय येतोय चौकार, परंतु काही फायदा नाही आहे, कारण इथनं तुम्ही विजय संपादन करू शकत नाही, परंतु मन मुराद आनंद जरूर लुटू शकता या ठिकाणी फलंदाजीचं. भरपूर धावा बनल्या त्या कारणाने आपण पाहिलं तर चेस करत असताना पहिल्या चेंडूपासून मोठी फटकेबाजी करण्याची प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु असफल ठरताना पाहायला मिळाले. बाईच्या रूपाने या ठिकाणी 2 धावा जमा होत आहेत. सामन्याच्या औपचारिकता, सामन्याचा उर्वरित खेळ कशा प्रकारे कंप्लीट होईल याच्याकडे लक्ष दिलं जात आहे. यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु या ठिकाणी विजय संपादन होईल यात मात्र काही शंका नाही. खास करून आपण पाहिले तर सत्या 11 या संघाचा, सत्या 11 संघाने सुद्धा आपण पाहतो 3 सामने विजय होतील. हा सामना विजय झाला तर यस नो डाऊट विजय संपादन या ठिकाणी केलेच जाते. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाकडे गेला आहे, आमचे एक्सपर्ट स्कोरर आमच्यापर्यंत माहिती